महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. येत्या 24 तासामध्ये मान्सून सर्व राज्यामध्ये सक्रिय होणार आणि मान्सूनमुळे सर्व राज्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार. काय आहे सविस्तर चर्चा? चला तर जाणून घेऊया. रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पनवेल असेल, ठाणे असेल, कोकण किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला फायदा झालेला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येत्या 48 तासामध्ये मोठ्या प्रमाणात सरी पसरणार आहे. शनिवार, रविवार मान्सूनच्या सरी बरसणार. ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कारण उकड्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत्या 48 तासात हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून पूर्व पाऊस होणार आणि मान्सून येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. आता शेतकऱ्यांची बियाणे असेल, त्याचप्रमाणे नांगरणी असेल, त्याचबरोबर फळबागा धरणे असेल, ही लगबग सुरू होणार आहे. कारण राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जे काही शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता, आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हमी भाव हंगामातील महत्त्वाचा जो घटक आहे शेतकऱ्यांपुढे, की कोणतं पीक लावायचं. आता हे पीक जे कोणतं लावायचं ते पूर्णपणे हमीभाव आणि हंगामामध्ये पाऊस किती होणार याच्यावरती शेतकरी पिकाची तयारी आखत असतात. परंतु यावर्षी पावसाने फाटा दिल्यामुळे बरेचसे शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 48 तासामध्ये पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची पेरण्यांची कामं पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. राज्यामध्ये यावर्षी अल निनोचा फटका दाखवलेला होता. सुपर अल निनोमुळे पाऊस रखडलेला होता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अधिक मास. या अधिक मासामुळे 2023, 2026 आणि 2020 या तिन्ही वर्षांमध्ये आपण जर आकडेवारी बघितली तर पाऊस 15 ते 20 दिवस लेट आहे आणि सरासरीपेक्षा 15 ते 20% पावसाला हा थोडासा झटका बसलेला असतो. मग आता इथून पुढे 48 तासात खरंच पाऊस येणार का? काय आहे हवामान विभागाचा इशारा? तर हवामान विभागाने मोजक्या वाऱ्यासह वाहत्या वाऱ्यासंग मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा दिला आहे. मग येत्या 48 तासात पाऊस येणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? आपल्या परिसरात कितपत पाऊस आलेला आहे आणि पाऊस जर आला तर शेतकऱ्यांना किती फायदा होणार? पेरण्या कधीपासून सुरू होणार? ही सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. 10 तारखेपासून पाऊस होणार आहे असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. मग त्यानुसार आता 2 ते 3 दिवसामध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार सक्रिय झालेला आहे मान्सून. रायगड किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, पश्चिम विभागामध्ये जे काही पर्वतरांगा आहे या पर्वतरांगांमध्ये तुरळक, अतितुरळक, मध्यम ते अतिमध्यम जोरदार प्रमाणात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी गारांचा वर्षाव सुद्धा झालेला आहे ठराविक ठिकाणी. आता हा पूर्व मान्सूनी पाऊस आहे. हा पाऊस जिथे पडणार आहे तिथे मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि जिथे पडणार नाही तिथे हा अजिबात पडणार नाही, अशा पद्धतीचा पाऊस आहे. आपल्याला या पावसाविषयीची अपडेट कशी वाटली ही चॅनलच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. आणि आपण आपलं चॅनल कोणत्या शहरातून बघत आहे, आपल्या परिसरात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे आणि कितपत पाऊस झालेला आहे, पेरण्या किती होणार आहे, किती झालेल्या आहे, किती करायच्या आहे, ही सर्व अपडेट आपल्याला पावसावरती अवलंबून असणार आहे. शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन हे पावसावरती अवलंबून आहे. कारण तुम्हाला सोयाबीन पीक करायचं असेल, कापूस पीक करायचं असेल, तूर पीक करायचं असेल, ज्वारी बाजरी करायची असेल, तर त्यासाठी महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर खरीपामध्ये पावसावरती 60 ते 70% शेती अवलंबून असते. जर पाऊस झाला तर या पिकांचं योग्य नियोजन करता येतो. त्याचबरोबर पूर्ण आर्थिक गणित महाराष्ट्राचं हे आता सध्या तरी पावसावर अवलंबून आहे. कारण का शेती व्यवसायावरती अवलंबून प्रक्रिया उद्योग असतील, त्याचप्रमाणे बियाणे कंपन्या असतील, खत कंपन्या असतील, मार्केटिंग कंपन्या असतील, या सर्व पावसावरती आता सध्या यांचं भवितव्य आहे. आपल्याला पावसाची अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. राज्यामध्ये 48 तासामध्ये मान्सून हा मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण